हरी अवघ्या 16 वर्षांचा होता, पण त्याला मेहनतीची किंमत आधीच कळली होती. दररोज तो सूर्याबरोबर उगवायचा आणि त्याच्या उसाच्या मळ्यात जायचा, जिथे तो दिवस संपेपर्यंत कडक सूर्यप्रकाशात कष्ट करत असे. पण हरी त्याच्या श्रमात एकटाच नव्हता, त्याच्याकडे रोबोट्सची एक टीम होती जी त्याच्या सोबत काम करत होती. त्याला ऊसाची लागवड, कापणी आणि त्याची काळजी घेण्यात मदत करत होती. सूर्यप्रकाशात सोन्यासारखे चमकणारे गोंडस धातूचे शरीर असलेले रोबो आधुनिक तंत्रज्ञानाचे एक चमत्कार होते. ते हिंदू सौंदर्यशास्त्र लक्षात घेऊन डिझाईन केले होते. क्लिष्ट कोरीवकाम आणि अलंकारांसह जे प्रकाशात नृत्य करतात. काही यंत्रमानव मोठे आणि प्रभावशाली होते, ज्यात मोठ्या हात आणि पाय होते जे सहजतेने भारी भार उचलू आणि हलवू शकत होते. इतर लहान आणि चपळ होते, झटपट, अचूक हालचाल करून उसाच्या ओळींमधून धावत होते. आकार आणि आकारात फरक असूनही सर्व रोबोट्समध्ये एक गोष्ट सामायिक आहे. ते दयाळू आणि मेहनती होते. जेव्हा हरीला आवश्यक असेल तेव्हा मदतीचा हात देण्यास किंवा प्रोत्साहन देण्यास नेहमी तयार होते. त्यांनी त्यांच्या अंगावर हिंदू सोन्याचे दागिने घातले होते, जे सूर्यप्रकाशात चमकत होते आणि ते हिंदू देवतांच्या आत्म्याला मूर्तरूप देत होते, ज्यांनी देशाच्या लोकांवर लक्ष ठेवले आणि त्यांचे संरक्षण केले असे म्हटले जाते. हरीने आपल्या शेतात 2 वर्षे खूप कष्ट केले आणि शेवटी त्याचे फळ मिळाले. तो आता एक श्रीमंत तरुण झाला होता, ज्याचा व्यवसाय भरभराट होता आणि त्याच्यासमोर उज्ज्वल भविष्य होते. त्याने सोनेरी दागिन्यांसह लाल शर्ट घातला होता आणि तो त्याच्या रोबोट्सच्या बाजूने वीरपणे उभा होता, जो त्याच्याकडे कौतुकाने आणि आदराने पाहत होता. जेव्हा त्याने त्याच्या शेताकडे पाहिले तेव्हा हरीला अभिमानाची आणि कर्तृत्वाची भावना वाटली. हा एक लांब आणि कठीण प्रवास होता, परंतु तो फायद्याचा होता. त्याने स्वतःला सिद्ध केले होते की तो महान गोष्टी साध्य करण्यास सक्षम आहे आणि त्याने त्याच्या रोबोट्सचा आदर आणि प्रशंसा मिळवली होती, जे प्रत्येक पाऊल त्याच्या पाठीशी उभे होते.